नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिंतूर पंचायत समितीवर भाजपचा झेंडा. सभापती अयोध्या खिस्ते, उपसभापतीपदी सोनीताई दराडे. जिंतूर पंचायत समितीवर इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला असून पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने एक हाती सत्ता मिळवत मोठे राजकीय यश संपादन केले. जिंतूर व शेलू तालुक्यातील नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर भाजपला मिळालेल्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी 10 मार्च रोजी दुपारी जिंतूर पंचायत समिती कार्यालय सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. पंचायत समितीच्या 20 जागांपैकी तब्बल 14 जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभापतीपदी अयोध्या किशोर खिस्ते आणि उपसभापतीपदी सोनीताई माधव दराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शैलेश लाहोटी यांनी संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते नागरे, आशाताई घोगे, अश्विनी दाभाडे, पूजा ढोणे, मीरा वजीर, रंजना सांगळे, बाळासाहेब साखरे, भगवान देशमुख, तहसीन देशमुख उपस्थित होते. तिथे सुनील भोंबे, सुनील मते, भगवानराव वटाणे, रोहित चव्हाण, कैलास खंदारे, आत्माराम पवार, प्रसाद बुधवंत, प्रभाकर दराडे, प्रकाशराव दाभाडे, शिवाजी कदम, खैत्रे अब्बा यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच आणि चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिंतूर पंचायत समितीवर प्रथमच भाजपची सत्ता आल्याने कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाला हे मोठे यश मानले जात आहे. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. मेघना दिदीच्या कर्तव्याखाली मी निवडून आले. पंचायत समितीचे सदस्य झाले, सभापती झाले. धन्यवाद. आज 15 वर्षाच्या नंतर पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे. यावर्षी मग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पद्धतीचा आपल्या जिल्हा तालुक्याच्या नागरिकांनी म्हणा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या बाजूला बोल देऊन विश्वास दाखवला. जे काही थोड्या अंशी आपण कमी पडलो त्या सगळ्या चुका आपल्या कमी पडलो, आपण चुकलो म्हणून त्या गोष्टी घडल्या. आता खऱ्या अर्थानं संधी मिळाली, आपल्याला संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्याच्या संदर्भामध्ये हे 14 आपले सन्माननीय सदस्य पंचायत समितीचे सभासद जे आलेले आहेत आणि जे काही आता 6 लोक जरी आले असतील तर काल मी बोलत असताना आमच्या ज्या बैठकीमध्ये काही भावना, काही पद्धती, कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं इथं खूप चर्चा झाली. या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या ही जी संस्था आहे पंचायत समिती, ही फार महत्वाची संस्था आहे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाची मदतीचं हे केंद्र आहे असं म्हणलं तरी चूक नाही.
म्हणून त्या माध्यमातून जिंतूर तालुक्यातल्या सर्व घटकाला न्याय देण्याचं काम, मदत करण्याचं काम, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम या निमित्तानं या आपल्या पंचायत समितीच्या कार्यालयातून, ऑफिसमधून झालं पाहिजे. त्या संदर्भातले मला वाटतं चांगल्या पद्धतीने आपण सूचना दिल्या. आणि योगायोगाने असं झालं की सभापतीच लेडीज आली आणि त्यामुळे उपसभापती सुद्धा आपण लेडीज दिली. कारण तुमच्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी सुद्धा लेडीजच आहेत आणि आपल्या या राजकीय किंवा या घडामोडीमध्ये 50% त्याही आपल्या हकदार आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा काम करण्याची संधी. पूर्वी आमचे खिस्से जाऊन बसले तर बसू देत होते व्हिडिओ, आता नाही बसू देणार, हे लक्षात घ्या. आता कायद्यामध्ये तरतुदी वेगळ्या आलेल्या. मला वाटतं त्या कायद्याच्या तरतुदी तुम्ही जर वाचल्या आणि वाचण्यापेक्षा ज्या संस्थेवर आपण बसतो त्या संस्थेचा अभ्यास असला तरच अधिकारी तुमच्याशी नीट वागतोय. मला वाटतं तुम्ही सगळे त्यामध्ये सक्षम आहात. चांगल्या पद्धतीनं काम आपल्या या पंचायत समितीमध्ये आपल्या हातून होईल अशी अपेक्षा माझी आहे आणि त्या पद्धतीनं या तालुक्यातला प्रत्येक नागरिक, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, दलित असेल, पददलित असेल, हा सर्व समाधानी होईल हा विश्वास ठेवतो आणि अंतःकरणापासून आपल्याला शुभेच्छा देतो की आपली येणाऱ्या पुढची जी कारकीर्द आहे चांगली व्हावी, चांगली व्हावी आणि सगळ्याला घेऊन खेळीमेळीच्या वातावरण झाली पाहिजे एवढा विश्वास तुम्ही आम्हाला दिला पाहिजे. या कामातून उद्या येणाऱ्या भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत, मग ती लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निवडणुकीमध्ये काय म्हणतो मी संतोष, या निवडणुकीमध्ये आपल्याला जास्त बेजार व्हायचं काम पडणार नाही अशा पद्धतीचं कामगिरी आपण करावी एवढ्याच जिम्मेदाऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आमच्या नेत्या, महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दीदी यांच्या नेतृत्वामध्ये व तसेच परभणी जिल्ह्याचे आमचे खंबीर नेतृत्व, राजकारणाचे भीष्म पितामह आदरणीय बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीची निवडणूक पार पडली व दणदणीत 14 सदस्य तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून आले व भारतीय जनता पार्टी या परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर पंचायत समिती सर्वात मोठी पंचायत समिती आहे आणि त्या पंचायत समितीची जबाबदारी त्यांनी सभापती पदाची जबाबदारी आमच्यावर सोपवली. त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि त्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही एकनिष्ठ आणि पूर्ण ताकदीने सर्व जनतेचे पूर्ण कामं करू. ग्रामीण भागातले जे सर्वसामान्याचे प्रश्न आहेत ते नक्कीच आम्ही यशस्वीरित्या मार्गी लावून देऊ. आज 15 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा पंचायत समिती येथे 15 वर्षाचा उपवास संपून आज सभापती व उपसभापती हे भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत आणि आज आमच्या नेत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सातपुते बोर्डीकर व आमचे नेते श्री रामप्रसाद बोर्डीकर साहेब व भाजपचे पक्षश्रेष्ठी यांनी जे माधव प्रभाकर दराडे व प्रभाकरराव दराडे यांच्या परिवाराने बोर्डीकर फॅमिलीशी जी एकनिष्ठता बाळगली आहे त्या एकनिष्ठता व माधव दराडे यांच्या असताना जे कार्य केलं त्या कार्याच्या बदल आज माझी पत्नी सोनिताई माधव दराडे यांना पंचायत समिती येथील उपसभापती पद दिलेलं आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की एक निष्ठा पक्षामध्ये व समाजात काम करताना एक निष्ठेचं फळ काय असतं की आज मला उपसभापती पद देऊन हे एक निष्ठे आज माधव दराडे किंवा माधव दराडेची पत्नी सोनाली दराडे उपसभापती नाही तर तमाम भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. या सर्व एक
एकनिष्ठ कार्यकर्त्याला आज आमच्या नेत्या रामप्रसाद बोर्डीकर साहेब व आमच्या नेत्या मेघनादिदी बोर्डीकर साहेब यांनी सर्व समाजासाठी एकनिष्ठतेला एक उदाहरण दिलंय की जे काम आपण काम करताना एकनिष्ठता बाळगता त्या एकनिष्ठतेला एक उदाहरण आम्ही देणाऱ्या जे 2.5 वर्षाचा आमचा कार्यकाळ आहे. आम्ही मानधनी गणातून पंचायत समिती सदस्य असलो तरी संपूर्ण भोगाव जिल्हा परिषद सर्कलला माझ्या तळागाळातील नागरिकाला कोणतेही कमी पडणार नाही. उपसभापती या नात्याने जिंतूर तालुक्यातील तमाम जनतेला एक आव्हान एक विनंती करतो की आपण जे आपला जिंतूर तालुक्यातला शेवटचा घटकाचा नागरिक आहे त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही पंचायत समितीमध्ये काम करू व आमच्या पक्षाचं व आमच्या नेत्या रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व आमच्या नेत्या मेघनादिदी बोर्डीकर साहेब यांनी विश्वास जो टाकला त्या विश्वासाला खरे उतरून सर्वसामान्य जनतेचा काम आणि फक्त काम हाच आमचा अजेंडा ठेवू आणि पुढे वाटचाल करू. जय हिंद जय महाराष्ट्र. जिंतूर पंचायत समिती सभापतीपदी अयोध्या किशोर खिस्ते व तसेच उपसभापतीपदी सोनी माधव दराडे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच आमच्या नेत्या मेघनाताई बोर्डीकर पालकमंत्री परभणी तसेच राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आमचे नेते आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांनी आमच्यासारख्या माणसावर विश्वास टाकून खूप मोठी जिम्मेदारी दिली. त्या जिम्मेदारीला आम्ही सार्थ ठरू आणि गोरगरिबाची कुठलीही अडचण आली तर आम्ही तिथे उभं राहू. तुटवडा आहे, घरकुलाचे पैसे असतील, शेतकऱ्याची जी बी अडचण येईल, इरीचे मस्टर असतील, जे अडचण येईल ते आम्ही ठामपणे उभे राहू. जनता पक्षाने आमच्या भगिनी अयोध्याताई खिस्ते यांना सभापतीपदी बिनविरोध निवड झाली याबद्दल प्रथमतः त्यांना शुभेच्छा. उपसभापतीपदी माधवजी दराडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना पण शुभेच्छा. आणि भारतीय जनता पक्ष जो आहे तो तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे आणि आज वाघी सर्कललाच न्याय मिळाला आणि त्याप्रमाणे आमच्या ताई व माधव हे मिळून पूर्ण तालुक्याची धुरा खूप उत्तमरित्या सांभाळतील. 15 वर्षानंतर आज पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही यशस्वी राहिलो याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीमार्फत प्रत्येक ग्रामपंचायत आणि प्रत्येक नागरिकाची मदत आणि त्यांचे काम करण्याची कर्तव्य आमचे आहेत अशी मी ग्वाही देतो आणि त्याला आम्ही न्याय देऊ ही 100% आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि विशेष करून आमचे नेते सर्वांचे मार्गदर्शक रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि आमच्या मार्गदर्शिका श्री मेघनादिदी बोर्डीकर साकोरे राज्यमंत्री पालकमंत्री यांनी विशेष आमच्या वाघी सर्कलला जे प्रेम दिलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो. आज सभापती गटनेता आणि या सर्व ज्या गोष्टी दिल्या त्याला आम्ही सार्थ करू आणि येणाऱ्या काळात जनतेची सेवा करू याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. सन्माननीय पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर आणि आपल्या जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व रामप्रसादजी बोर्डीकर यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या जिंतूर तालुक्यातील 20पैकी 14 पंचायत समिती या भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या निशाणीवरती निवडून आल्या आहेत. तिथला जो काही कामाचा विकासाचा रथ आहे हा रथ पुढे नेण्यासाठी पुन्हा सगळ्यांनी आपल्याला साथ दिली आहे. आणि पंचायत समिती सभापतीपदी आमचे मित्र खिस्ते यांच्या मिसेस या ठिकाणी वर्णी लागले आणि उपसभापतीपदी आमचे मित्र दराडे यांच्या मिसेस. महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आपल्या सर्वांचे आधारवड माजी आमदार रामप्रसादजी कदम बोर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सभापतीपदी आज बिनविरोध म्हणून श्री सौभाग्यवती अयोध्या किशोरजी खिस्ते व उपसभापतीपदी सोनीताई माधव दराडे यांची सर्वानुमते बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे. यांच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या गावपातळीवरील जे विकास कामं आहेत हा राहिलेला बॅकलॉग हा पूर्णपणे भरून निघणार याची शाश्वती सर्व गावकऱ्यांना आहे. सर्व पंचायत समितीमधील सर्व सभापतीच्या सदस्यांना आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण आज पाहू शकतो की मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळं पायाभूत सुविधा असतील किंवा आणखीन जो भाग राहिलेला आहे बॅकलॉग विकासाचा तो पूर्णपणे या ठिकाणी निश्चितपणे भरून निघेल असा सर्वांना विश्वास आहे.